डॉक्टर राजेंद्र प्रसाद मराठी निबंध। राष्ट्रपती भवनातील माझ्या सर्वात आवडत्या वस्तू म्हणजे तिथली शांतता आणि साधेपणा असे म्हणणारा तो व्यक्तिमत्व भारताचा पहिला राष्ट्रपती होता। डॉक्टर राजेंद्र प्रसाद केवळ एक औपचारिक पदाचे धनी नव्हते, तर विद्वान, स्वातंत्र्य सैनिक, मानवतावादी आणि अहिंसेवर श्रद्धा ठेवणारा एक साधा सरळ माणूस, मराठी मनाला जवळचा वाटणारा हा महानायक भारताच्या इतिहासात अमर आहे। राजेंद्र प्रसाद यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 रोजी बिहारमधील सिवान जिल्ह्यातील जिरादोई या छोट्याशा गावात झाला। त्यांचे वडील महादेव साह्य संस्कृत आणि पार्शियन भाषेचे जाणकार होते, तर आई कमलेश्वरी देवी धार्मिक आणि कर्तबगार स्त्री होती। लहानपणापासूनच डॉक्टर राजेंद्र प्रसाद हुशार आणि अभ्यासू होते। त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले। त्यानंतर त्यांनी छपरा आणि पटनातील प्रसिद्ध शाळांमध्ये शिक्षण घेतले। केवळ 18 वर्षाचे असतानाच त्यांनी कोलकाता विद्यापीठाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि प्रथम क्रमांकाने पास झाले। त्यांची बुद्धिमत्वाची लौकिक सर्वत्र पसरला। त्यांनी इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र आणि कायद्याचे उच्च शिक्षण घेतले आणि MA आणि LLB पदव्या प्राप्त केल्या। पुढे त्यांनी कायद्यात PhD केली आणि डॉक्टर ही पदवी मिळवली। डॉक्टर प्रसाद यांनी कोलकाता आणि पटना येथे वकिली सुरू केली। त्यांची विद्वत्ता, तर्कशक्ती आणि सत्यनिष्ठा लवकरच प्रसिद्धी झाली, पण केवळ पैसा कमावणे हेच त्यांचे ध्येय नव्हते। 1905 मधील बंगालच्या फाळणीपासून त्यांचे राष्ट्रपती चळवळीशी नाते जोडले गेले। त्यांनी गोपाळकृष्ण गोखले यांच्या सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीचे सदस्यत्व स्वीकारले। 1916 मध्ये लखनौ करारास महत्त्वाची भूमिका बजावली। पुढे गांधीजींच्या विचारांनी त्यांना पूर्णपणे प्रभावित केले। 1917 मध्ये चंपारण्य सत्याग्रहात गांधीजी बरोबर सहभागी झाले। तेथे असहकाराचे शस्त्र प्रभावीपणे वापरले। 1920 मध्ये ज्वालियन बाग हत्याकांडानंतर त्यांनी भारी प्रमाणात चालवलेली वकिली सोडून देऊन पूर्वकालीन स्वातंत्र्य लढ्यात उतरले। हा त्यांच्या जीवनातील एक निर्णायक टप्पा होता। गांधीजींचे डॉक्टर प्रसाद हे अत्यंत प्रिय सहकारी बनले। 1921च्या असहकार चळवळीत त्यांनी जेलवास भोगला। 1930च्या मीठ सत्याग्रहात पुन्हा तुरुंगात गेले। 1934 मध्ये बिहारमध्ये आलेल्या भीषण भूकंपानंतर त्यांनी अविश्रांत परिश्रम करून पीडितांच्या मदतीचे काम हाती घेतले, ज्यामुळे त्यांची जनतेची असलेली निकटता आणि संवेदनशीलता प्रकाशाने दिसून आली। ते अनेक वर्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते। 1934, 1939, 1947 त्यांच्या शांत, विवेकी आणि समंजस नेतृत्वामुळे पक्षाचे काम सुरळीतपणे चालले। दुसऱ्या महायुद्धानंतरच्या भारत छोडो चळवळीत 1942 त्यांना तुरुंगात जावे लागले। त्यांची विद्वत्ता, संघटनात्मक कौशल्य आणि सर्व पक्षातील नेत्याशी असलेले चांगले संबंध या सर्व गुणांमुळे ते काँग्रेस आणि राष्ट्रीय चळवळीतील एक अत्यंत मानाचे व्यक्तिमत्व बनले। भारताच्या स्वातंत्र्यानंतर डॉक्टर प्रसाद यांच्यावर एक जबाबदारी सोपवण्यात आली। भारतीय संघटना सभासदचे अध्यक्ष डिसेंबर 1946 नवीन राष्ट्राचा पाया घालणाऱ्या संघटनेच्या निर्मितीस त्यांचे नेतृत्व अतिशय महत्त्वाचे होते। त्यांनी सर्व मतभेदांवर मात करून विविध विचारसरणी असलेल्या सदस्यांना एकत्र आणण्याचे कौशल्य दाखवले। 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले। ते सलग 2 कार्यकाळ 1952, 1957 आणि 1957, 1962 या सर्वोच्च पदावर राहिले। राष्ट्रपती म्हणून त्यांनी केवळ औपचारिकतेचे पालन केले असे नाही, तर त्यांनी त्या पदाला गौरव, प्रतिष्ठा आणि जनतेच्या हृदयात स्थान दिले। त्यांनी राष्ट्रपती भवनाचे द्वार सर्व भारतीयांसाठी, विशेषतः गरिबांसाठी खुले ठेवले। त्यांचे साधे जीवन, मानवीय दृष्टिकोन आणि सर्व धर्मांप्रती आदर यामुळे ते खऱ्या अर्थाने जनतेचे राष्ट्रपती बनले। डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे एक विद्वान होते। त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, आंबेडकर बिहार विद्यापीठ स्थापना केली। त्यांचे व्यक्तिमत्व साधेपण, सचोटी, सहनशीलता, अहिंसा आणि सर्व धर्मांच्या प्रती समान आदर या गुणांनी ओजस्वी होते। गांधीजींच्या तत्त्वज्ञानावर त्यांची अढळ श्रद्धा होती। त्यांनी जीवनभर शांततेचा आणि एकाग्रतेचा मार्ग अवलंबला। डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे जीवन हे कर्तव्यनिष्ठता, बुद्धिमत्ता, साधेपण आणि देशभक्तीचे प्रेरणादायी उदाहरण आहे। बिहारच्या एका छोट्याशा गावातून सुरुवात करून भारताच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नव्हे, तर भारतीय लोकशाही आणि संविधानाच्या मूल्याच्या प्रतीच्या अवचील निष्ठेचा होता। राष्ट्रपती पद हे केवळ एक पद नाही, तर एक पवित्र जबाबदारी आहे। हे तत्व त्यांनी आपल्याच कार्याने साकार केले। भारताच्या इतिहासात निर्मितीमध्ये त्यांनी अमूल्य योगदान दिले। त्यांच्या स्मृतीला मनाची उंची देणारा हा निबंध मराठी वाचकांच्या त्यांच्या महान कार्याची आठवण करून देतो आणि त्यांच्या सद्गुणांचे अनुकरण करण्यास प्रेरित करतो। डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे खरोखरच भारतरत्न होते। 1962 मध्ये त्यांना पुरस्कार मिळाला, ज्यांनी आपल्या जीवनाचे या पुरस्काराला सार्थकता दिली। त्यांचा विचार, त्यांचे तत्त्वज्ञान आणि त्यांची सेवाभावना ह्या
भारताचा खरा खजिना आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू।